नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पातोळ्या। ही आहेत हळदीची पानं। तर ह्याच्या आपण आता पातोळ्या असं पातळ मी हे लाटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता प्लास्टिकवर एकदम पातळ असं। आता आपण ह्या पानावर ठेवून त्याच्यात सारण भरून घेऊया मोदकाचं। हे बघा, असं आपण पारी लाटलेली हळदीच्या पानावर ठेवायची, त्याच्यावर असं सारण भरायचंय छानपैकी मोदकाचं। आणि ती पारी आपल्याला असं करून मिटकवून घ्यायचे, जशी आपण करंजी बनवतो त्या हळदीच्या पानामध्ये अशी आपल्याला मिटकवून घ्यायचे। हे बघा, ह्याला पातोळी म्हणतात। सारण मोदकाचंच असते याच्यामध्ये, वल्या खोबऱ्याचं। आणि हे फक्त पावसाळ्यातच बनते। त्याच प्रकारे मी ह्या अशा सर्व पातोळ्या बनवून घेतलेल्या आहे। 20 ते 25 पातोळ्या बनवल्या आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता याला वाफवायचं आहे आपल्याला। इथे मी टोपामध्ये ठेवलेलं आहे ग्लासभर पाणी, आणि ह्या चाळणीमध्ये ठेवल्या आहेत पातोळ्या। हे बघा, अशा चाळणीमध्ये व्यवस्थित ठेवल्या आहेत। आता ते टोपावर ठेवायची आहे आपल्याला चाळणी, याच्यावर ठेवायचं आहे झाकण। हे बघा, छान अशी पाण्याला उकळी आली। आपण हे लिंबू चटणीसाठी मी वापरलेलं होतं, त्याची सालं याच्यामध्ये टाकून घेतली आहेत, कारण की ॲल्युमिनियमचं आहे ते लिंबूमुळे छान निघतं। आता यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण, आणि ह्याला आपल्याला छान वाफळू द्यायचं आहे 20 ते 25 मिनटं, कारण की हे हळदीच्या पाण्याची टेस्ट त्यामध्ये आली पाहिजे बऱ्यापैकी। पण आता चेक करूया आपल्या पातोळ्या। मी आता यावरचं ताट काढून घेणार आहे। हे बघा, छान अशा आपल्या वाफळून तयार आहेत पातोळ्या। तुम्हाला एक काढून दाखवते मी। एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली पातोळी तयार आहे। हे बघा, काय छान सुगंध येतो। मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते। एकदम मऊ लुसलुशीत अशी आहे, एकदम छान अशी मऊ लुसलुशीत आपली पातोळी बनवून तयार आहे। हे बघा, आणि समोसे 50 समोसे हवे होते त्यांना। पट्टी समोसा आहे हा, मी बनवला आहे घरी। हे बघा किती छान, आणि रंग पण बघू शकता तुम्ही, अति छान आलेला आहे आपल्या समोस्याचा। त्याचबरोबर आहे हिरवी चटणी, बघू शकता। छान असे पट्टी समोसे, पातोळी आणि हिरवी चटणी। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।